मॉर्निंग गाईज. काल रात्री म्हणजे वाजवून झाल्यावरती मला भेटलाच नाही शूट करायला, कारण वाजवलं रात्री एकदम 4 वाजेपर्यंत आम्ही वाजवतच होतो, पूर्ण फुल थकलो वगैरे. आणि मग नंतर थांब हा व्हिडिओ काढणारा कोण पण नव्हता आणि जास्त व्हिडिओ पण नाही. बाकी आम्ही फुल एकदम जेवढा अंगात जीव आहे सर्व काढून वाजवत होतो फुल जोशमध्ये. आणि मग डायरेक्ट जेवलो आणि झोपलो. झोपलो सकाळी उठून आता आंघोळ करून जेवलो आणि परत मस्ती करत झोपून पण दिलं ना रात्री परत. तरी 1-2 तास झोपलो आणि मग नंतरला आता थोडं खाल्लं आणि मग आता निघालोय. जेवतात की 9:30ला जेवतात विचार करा. 9:30 वाजता नाश्ता होतो तेव्हा आता माझी गुड मॉर्निंग पण नाही आमची. खूप लवकर आज जेवण झालंय. मी ते लय लाजतोय जेवायला वगैरे, लय लागतं. मी खायच खात नाही. नेटवर्क पण नाही काय समजत नाही. गाईज मेन तर इकडे हे की एक कांडी पण नाही, पूर्ण ते असं एक्स आलाय ते आमच्या त्याच्यावर. जाऊ दे सर, चला तुम्हाला भेटत बघूया त्याचे व्हिडिओ तरी काढायला भेटतायत काय वरारीचे, नाही तर डायरेक्ट छोटे मोठे टाकून देऊ. आता ब्लॉग मोठा नसेल असतं बस, बाकी काय नाही.
गाईज ड्रोन हे बघा गाईज ड्रोनचा व्ह्यू दाखवू नाही शकत कारण माझ्याच फोनमध्ये व्हिडिओ काढतोय ना म्हणून थोडी आम्हाला रिस्क आहे इथे पण बाकी काय नाही आम्ही हे बघा म्हणून थोडं आम्ही फुल ओपन स्पेसमध्ये आलो आहे मग कुठे हे नाही आपटला नाही पाहिजे म्हणून आणि या बघा आपला ड्रोन गाईज आपला सगळ्यात पहिला गॅजेट चॅनलवरचा परफेक्ट लँडिंग भाई परफेक्ट लँडिंग. तर मित्रांनो झालं आमचं सर्व पॅकअप वरा तो आजोला. आता लास्टचा आम्हाला शॉट घेता नाही आला कारण कोण पोरत नव्हते याने आणली तर आम्ही 4च जण होतो. चौघांमध्येच आम्ही 2 ड्रम 2 बेस लावून आम्ही वाजवला. मी आणि साहिल यश आणि हे बघा आम्ही 4च आलो होता. हा एक नवीन होता आमच्यात. हा ड्रम वाजवत होता आपला भाई कॉन्सर्ट. यू नो वन्स अगेन वी आर इन डू और डाय. डू और डाय. हां यू अंडरस्टँड दॅट्स ऑल. बस नवरा नवरी पोचले घरात सर्व झालं तर डायरेक्ट घरी डाय जायचं. झालोय मी याच्यामधून. किती वाजता निघायचं? 12 रात्री 12 नंतर सगळे ट्रेन आहेत. 12 नंतर हां आटला निघू. किती चला बघू कधी पण निघायचं डायरेक्ट. मग तुम्हाला स्टेशनचा डायरेक्ट व्हिडिओ तिथून जाताना. मागाशी तर आम्ही तर माहिती आहे बसमध्ये बसलो होतो त्यांच्या. मला बोलता नाही आलं तिथे गाणी लावली होती बसमध्ये म्हणून. ठेव ना तिकडे. तर डायरेक्ट आम्ही बसमध्ये नाचत वाचत होतो. पाठच्या सीटला आम्ही दोघंच होतो. मी व्हिडिओ टाकू का तो व्हिडिओ? गाईज भाई माझ्यासोबतच का असं होतं समजत नाही मला. म्हणजे बोल बोल बोल. जगात एवढी लोक आहेत माझ्याच पाठी आता काय बोलू. चला बघूयात काय होतं. हा भाई लवकर किती सोडतं आम्हाला बघूयात. हे तूच बोलतोय आज लगेच कॅमेरा गेला तसंच त्याने डायरेक्ट सोडला. बघूया आता काय होतं. जाऊयात डायरेक्ट. तुम्हाला नंतर बाकी बडबड करतो. आता आम्ही लोक निघालोय म्हणजे आता आम्ही खेड स्टेशनला बसलोय. आता डायरेक्ट इथून जाणार घरी आणि जाऊन मस्तपैकी झोपणार आहे. बघा साहिल आहे यश आतमध्ये वॉशरूममध्ये गेलाय. खूप भारी आहे स्टेशन. हां मी ब्लॉग एंड करायसाठी आता चालू केलं आहे. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सर्व करा. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच बनवून राहा. आरामात एन्जॉय करा. फुल ब्लॉग बघा सपोर्ट करा. बस भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आता मी ब्लॉग एंड केला होता पण परत आता चालू करू. फोन पकडला परत तसा काही झालं समजव नाही. अरे सोड यार मला वैताग आलाय. पावर नाही हातात. पावर नाही. ते नंतर करू आपण नेक्स्ट ब्लॉग पक्का. गाईज एक हे सिस्टम ते मी दाखवतो. तर आता आम्हाला एक बॅड न्यूज भेटली की ट्रेन 1.5 तास लेट आहे. आता आम्ही थोडा टाइमपास वगैरे करू. याचा ड्रोन आहे ना तो बॅगेत तो आता काढतो आणि तो थोडा उडव इथे. आणि इथे एक पाठी स्लाईड आहे ती खूप भारी आहे. पूर्ण ॲड्रेस दाखवला आहे स्टेशनवरनं कुठून काय. पण जाऊ द्या ते तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करून बघा. बाकी ते मी तर ब्लॉग तर मागाशीच एंड केला आहे. ठीक आहे दाखवतो मी. ब्लॉग तर एंड केला आहे. तर मी टाइमपास करतो ड्रोन घेऊन. ड्रोन आम्ही आता उडवू. ड्रोन मज्जा येत होती म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही उडवतो. चला आता बस हे आपण नंतरला ब्लॉग एंड करतो. आता मी आल्याने नशीब काय एवढं आमचं लक चांगलं की तो झाडामध्ये आपटला. तुम्हाला पॉवर बँक आपटलाय. पॉवर बँक की बोलायचं काय. चला बस खूप लय बडबड करत असता. काय बोललं पाहिजे. चला बाय गाईज टेक. चलो बाय. ब्लॉग तर मागाशी एंड केलाय. ती लाईन आठवण ठेवा. बस नाही आठवलं काय बोललो तर बॅग जाऊन बघा. बॅग जाऊन बघा काय. बॅग जाऊन बघा. बॅग जाऊ गाईज. बॅग जावा. सोड रहा. चल भाई.